महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप आलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात फुटीचं वादळ उठलंय। काल अमित शहा म्हणाले, आम्हाला आता कोणाच्याही कुबड्यांची गरज नाही, आणि आज त्या वक्तव्याचा थेट परिणाम राज्यात दिसू लागलाय। भाजपानं शिंदेंच्या गटात पेरलेले काही प्यादे आता पुन्हा भाजपकडे पडताना दिसताय। प्रश्न असा आहे, हे सगळं योगायोग आहे की ही आधीपासून आखलेली चाल? नेमकं चाललंय तरी काय महाराष्ट्राच्या राजकारणात? महापालिका निवडणुका अगदी तोंडावर आहेत आणि त्याच आधी शिंदे गटाला जबरदस्त धक्का बसलाय। सोलापूर जिल्ह्यातील दोन महत्त्वाचे नेते नागनाथ क्षीरसागर आणि सोमेश क्षीरसागर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले। हे दोघेही शिंदे गटाचे प्रमुख चेहरे होते आणि आता तेच भाजपच्या तंबूत गेल्याने पक्षात अस्वस्थता निर्माण झाली आहे। विशेष म्हणजे दोघेही माजी आमदार राजन पाटील यांचे कट्टर विरोधक होते आणि आता राजन पाटलांसोबत भाजपमध्ये प्रवेश करणं म्हणजे राजकारणात नावा समीकरणाचा खेळ सुरू झाला आहे। काल अमित शहांनी मुंबईत स्पष्ट शब्दांनी सांगितलं, भाजपला आता महाराष्ट्रात कोणत्याही कोबड्यांची गरज नाही। 2029 साली आम्ही स्वबळावर निवडणुका लढवणार। या वक्तव्याचा अर्थ उघडपणे न सांगता शहांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनाही थेट संदेश दिला, असं राजकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे। आज त्याचा इम्पॅक्ट दिसला। भाजपने आपल्या पूर्वीच्या कार्यकर्त्यांना परत खेचायला सुरुवात केली। राजकारणात याला म्हणतात राजकीय कात्री। त्याचं काम संपलं, त्याची खुर्ची डळमळते। शिंदे यांच्यासोबतही तसंच काहीसं होतंय का, हा मोठा प्रश्न आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता काहीच महिन्यावर आहेत आणि याच पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष स्वतःचं बळ वाढवण्याच्या प्रयत्नात आहे। महायुतीच्या आत मात्र गोंधळ वाढलाय। शिवसेना, शिंदे गट आणि भाजपमध्ये जागा वाटपावरून मतभेद उघड झाले आहेत। शिंदेंचा आग्रह आहे, 2017 मध्ये शिवसेनेनं जिंकल्या 84 पैकी 50-60 नगरसेवक आता आमच्यासोबत आहे, म्हणून त्या जागा आम्हालाच द्याव्यात। भाजप मात्र यावर तयार नाही। त्यांचा मुद्दा स्पष्ट आहे, आता आम्ही स्वबळावर लढणार। युती म्हणजे आमचं नियंत्रण। 127 पैकी किमान 100 ते 110 जागा मिळाव्यात ही शिंदेंची मागणी आहे, पण भाजपचा सूर वेगळाच आहे। राजकारणाचा एक जुना फॉर्म्युला आहे, ज्याला उचलून नेता बनवायचं त्याला पुढे जाऊन संपवायचं। भाजपनं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हेच केलं। जे नेते आपल्या पक्षात फार उपयोगाचे नव्हते त्यांना शिंदे सेनेत पेरलं आणि आता त्यांचं पेरणीचं पीक परत भाजपकडे येतंय। या हालचालीमुळे शिंदे सेनेचं संघटन कुमकुमत होत चाललंय आणि भाजप मात्र अधिक मजबूत होतंय। हे अगदी चेकमेट मूव्ह असल्याचं अनेक राजकीय विश्लेषक सांगतात। ठाणे जिल्हा म्हणजे शिंदेंचा गड, पण आता तिथेही भाजपने नवं प्यादं उभं केलंय, गणेश नाईक। गणेश नाईक ठाण्यातील जुने खेळाडू असून त्यांना पुढे करून भाजपनं शिंदेंच्या बालेकिल्ल्यात थेट घुसखोरी केली आहे। राजकारणात अशा हालचाली सध्या नसतात, यामागे रणनीती, आकडे आणि वेळेचे अचूक गणित असतं। वरून बघायला गेलं तर अजूनही महायुती एकत्र आहे, पण आतून परिस्थिती तणावपूर्व आहे। फडणवीस वारंवार शिंदे सरकारच्या निर्णयांवर पुनर्विचार करतात, काही निर्णय रद्द करतात, काहींना चौकशी लावतात। हे सगळं दाखवतं की शिंदेंचं मुख्यमंत्रीपद आता पूर्वीसारखं सुरक्षित नाही। राजकारणात समर्थन तात्पुरतं असतं, पण शक्ती कायम टिकवायची असेल तर नियंत्रण भाजपकडेच राहतं। आता प्रश्न असा, पुढे आणखी किती नेते फुटणार आणि शिंदेंचं स्थान महायुतीत टिकणार का? भाजपचा उद्देश स्पष्ट दिसतो, 2029 पूर्व महाराष्ट्रात एकट्याने मजबूत उभं राहायचं। शहांनी काल दिलेला इशारा हा केवळ वक्तव्य नव्हता, तो एक राजकीय संकेत होता की कुबड्या काढण्याची वेळ आली आहे। शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना सोडून सत्ता मिळवली, मात्र आता त्या सत्तेची किंमत मोजण्याची वेळ आली आहे। भाजपसोबतचा प्रवास सुरुवातीला गोड वाटला, पण आता तो हळूहळू कडू होत चाललाय। पुढे काय होणार हे काळच सांगेल, पण एक गोष्ट नक्की, महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा वादळाच्या केंद्रात आलंय। तुमच्या मते शिंदेंची खुर्ची खरंच डगमगते का? कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण राजकीय विश्लेषणासाठी महाराष्ट्र 360 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र।